निलेश अपडेट पॉइंट या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नुकतंच जे युद्ध चालू आहे आणि हे इराण आणि अमेरिका यांच्यामधील जे युद्ध आहे, या युद्धाबद्दलची नेमकी आपली भूमिका काय असणार आहे, देशाची भूमिका काय असणार आहे, यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की पेपरमध्ये काही बातम्या आलेल्या आहेत किंवा न्यूज चॅनलला कंटिन्यू अपडेट आपल्याला दिसत आहेत, परंतु याची नेमकी पूर्व इतिहास काय असणार आहे याबद्दलची माहिती मात्र आपल्याला नाही आहे आणि आपण समजून सुद्धा घेत नाही। तर याबद्दल अमेरिका आणि इराण यांच्यामधलं जे युद्ध आहे, या युद्ध होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, हे युद्ध होण्यामागचं नेमकं कारण काय आहे, तर हे कारण आपण या ठिकाणी बघणार आहोत। याचं संपूर्ण विश्लेषण आपण या ठिकाणी बघणार आहोत। या वेगवेगळ्या स्लाइडच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोष्टी या ठिकाणी समजून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, किंवा इतर जे विद्यार्थी किंवा इतर उमेदवार किंवा वेगवेगळे जे आपण माझा व्हिडिओ बघत आहात, हे आपल्या दृष्टीनं आपल्या ज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। आणि हा व्हिडिओ आपण आता जर बघितला तर नक्कीच कायमस्वरूपी आपल्याला हा नेमका वाद काय असणार आहे, तर हा वाद तुम्ही संपूर्ण समजून घेणार आहात, कारण यामध्ये संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहोत। यात आपण कोणत्या कोणत्या बाबी पाहणार आहोत, इस्रायलची एंट्री कशी झाली, इस्रायल नेमकं काय आहे, कसं इस्रायलची निर्मिती कशी झाली, तिथे काय आहे, सौदी अरेबियावर का अटॅक करण्यात आलेला आहे, इराणने वेगवेगळ्या देशावरती का अटॅक केला, या संपूर्ण बाबींचं आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, इराकचा जो इतिहास आहे तो इराकचा इतिहास आपण या ठिकाणी बघणार आहोत। हा जो इतिहास आहे, हा इतिहास पूर्व इतिहास आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा, 1951 पासून म्हणजे 1951 पासून कोणती शासन पद्धती होती, तर त्या ठिकाणी लोकशाही शासन पद्धती त्या ठिकाणी सुरू होती आणि त्यात मोहम्मद मसूद नावाचा जो व्यक्ती होता, त्या व्यक्तीच्या माध्यमातून ह्या सर्व लोकशाही पद्धतीनं हा कारभार चांगल्या पद्धतीनं चालू होता। त्यामध्ये काय झालं पुढे, तर ज्या काही सर्वाधिक जे काही तेलाच्या खाणी होत्या, तेलाच्या विहिरी होत्या, तर सर्वाधिक तेलाचा साठा हा इराणमध्ये होता आणि इराण मधल्या तेलाचा साठा त्यावेळेला काय करण्यात आला, त्या सर्व तेलाच्या ज्या काही विहिरी होत्या, तेलाचं जेवढं काही प्रोजेक्ट होता, या सर्वांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं। काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं। आपल्याला या ठिकाणी हे दिसत असेल तुम्हाला, नॅशनलायझेशन इराण ऑइल इंडस्ट्री, जेवढ्या काही इंडस्ट्री होत्या, तेवढे काही कारखाने होते, तेवढ्या कारखान्यांचं काय करण्यात आलं, राष्ट्रीयकरण करण्यात आलं। मग राष्ट्रीयकरण करण्यात आल्यामुळे काय झालं, आपल्या सर्वांना माहिती की सर्वात पॉवरफुल त्यावेळेला किंवा सर्वाधिक गरज कोणाला होती, तर सर्वाधिक गरज होती अमेरिकेला। त्यावेळेला सर्वाधिक गरज जी तेलाची गरज होती ती कोणाला होती, अमेरिकेला त्या गरज होती आणि अमेरिकेला गरज असल्यामुळे त्यांच्यावर मात्र या राष्ट्रीयकरण केल्यामुळे त्यांना काय झालं, दबदबा इराणचा निर्माण झाला आणि त्यामुळे अमेरिकेला मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि त्याचा फटका हा कोणाला बसला, अमेरिकेला बसला, सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला। पुढे काय झालं ते आपण या ठिकाणी बघणार आहोत की या जो फटका बसला, हा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आणि या नॅशनलाइजेशनमुळे प्रॉब्लेम निर्माण झालं आणि त्यावेळेला ज्याचा प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळं त्याच वेळेला सरकार या युएसने काय केलं, युएसने जसं व्हेनेझुएलाचं सरकार पाडली, तशाच पद्धतीनं हे सरकार सुद्धा आज त्याच वेळेला सरकार ही जी अमेरिकेने सरकार कोणाची सरकार पाडली, हे इराण मधली जी सरकार होती ती सरकार पाडून घेतली, सरकार पाळली। मग त्यावेळेला सरकार पाळल्यानंतर मोहम्मद रजा शाह पहलवी हा जो व्यक्ती दिसतोय तुम्हाला, हा व्यक्ती जो आहे, हा व्यक्ती मोहम्मद रजा शाह पहलवी या व्यक्तीची त्या ठिकाणी काय आलं, शासन आलं आणि या शासन हा जो शासन होतं हे सरकार कोणी पाळली, अमेरिकेने पाळली। अमेरिकेने पाळल्यामुळं ज्यांचा संपूर्ण कारभार जे आहे किंवा हे कोणावर डिपेंडेंट होते, हे युएसए डिपेंडेंट होते, अमेरिकेवर डिपेंड होते। म्हणजे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी कोणाच्या ऐकत होत्या, युएसच्या गोष्टी ज्या कोणा इराण ऐकत होतं, संपूर्ण तेलीच्या विहिरी आणि बाकी जेवढे काही प्रॉब्लेम आहेत सर्व गोष्टी ज्या आहेत ते काय करत होतं, अमेरिका करत होतं। नंतर अमेरिका जी आहे तर अमेरिकेने काय केलं, ज्या वेळेला आपलं फेवरेबल जे काही आपली जी काही सरकार होती त्या सरकारच्या काळामध्ये जेवढं इराणमध्ये तेल आहे तेवढं इराणमध्ये तेल बाहेर काढण्याचं काम कोणी केलं, या अमेरिकेने केलं आणि अमेरिकेने सर्व तेल बाहेर काढलं आणि आपली पोळी मात्र त्या ठिकाणी भाजून घेतली। परंतु जे काही इतर जे काही व्यक्ती होते त्या ठिकाणी, जे मुस्लिम धार्मिक जे लोक होते, जे आपल्या धर्माला मानणारे लोक होते आणि त्यांची जी एकात्मता जी होती, ते सर्व त्या ठिकाणी विरोध वाढला। कोणाच्या विरुद्ध विरोध वाढला, या मोहम्मद रजा पहलवीच्या विरोधात काय झालं, संपूर्ण लोक त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनं किंवा त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी लढायला लागले। म्हणून यामुळे काय झाला, नेमका विरोध वाढला। कोणामुळे की या युएसने काय केलं, संपूर्ण जे काही आपला देशातील इराकमधील जे काही इराणमधील जे काही तेल आहे ते तेल संपूर्ण काढून आपल्या देशात घेऊन गेलं। त्याच्यामुळे काय झालं, हे जे काही मोहम्मद रजा पहलवी या व्यक्तीचं जे काही सरकार होतं, या सरकारच्या
या अशा धोरणामुळे, हे संपूर्ण तेल त्यांनी घेऊन गेल्यामुळे, या अशा सरकारच्या धोरणामुळे यांचा विरोध वाढला आणि याच धोरणामुळे या सरकारला मात्र त्यांनी ग्रेट सैतान किंवा ग्रेट शासन असा उल्लेख त्यावेळी त्या लोकांनी करण्यात आलेला. या मोहम्मद राजा पहलवीच्या काळात ग्रेट काय केलेला, सैतान असा शब्द त्यांनी उल्लेख केला. म्हणजे हे काय झालं, ही जी हुकुमशाही होती, ही हुकुमशाही कोणाची होती, कोणाची हुकुमशाही होती, हे मोहम्मद राजा पहलवीची हुकुमशाही होती. पण यांना करण्यामागचं की याच्या मागचा जो कोणी जर पाठीवर थाप देणारा कोणी व्यक्ती असेल तर तो म्हणजे कोण होता, अमेरिका होता. आणि याचमुळे लोकांचा विरोध यामध्ये काय होत गेला, हळूहळू वाढत गेला. पुढे काय झालं ते आपण बघणार आहोत. यामुळे विरोध वाढल्यानंतर पुढे काय झालं, एक जी दुसरी बाजू होती, ती मुस्लिम धर्माला मानणारी दुसरी बाजू होती, तेच बाजू पुन्हा काय झालेले 1979 मध्ये सर्वाधिक मोठी क्रांती ही या इराणमध्ये झाली आणि इराणी क्रांती म्हणून त्याला उल्लेख केला जातो. इराण क्रांती म्हणजेच काय, तर इस्लामिक प्रजासत्ताक. इस्लामिक प्रजासत्ताक म्हणजे जे आता आपण अयतुल्ला खामोनी जे आत्ता मरण पावलेले आहेत, 5-6 दिवसापूर्वी मरण पावले, या अयतुल्ला खामोनीची त्या ठिकाणी नियुक्ती झाली आणि त्यांचं सरकार या ठिकाणी इराणी क्रांतीच्या माध्यमातून मुस्लिम जे काही समाज आहे त्यांच्या माध्यमातून सर्वाधिक यासाठी काय इस्लामी प्रजासत्ताक त्या ठिकाणी निर्माण झाले. आणि या माध्यमातून मुस्लिम, आपल्याला माहिती आहे की इस्लामिक ज्या ज्या कंट्री आहेत त्या ठिकाणी मुस्लिम धर्मगुरू त्या ठिकाणी काम करत असतात. या ठिकाणी अयतुल्ला खोमेनी जे आहे, खोमेनी हा काय एक आडनाव नाही तर एक त्यांचं पद आहे. आणि अयतुल्ला खोमेनी जे आहेत हे शियापंथी होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की मुस्लिमांमध्ये जे पंथ आहेत, एक शिया पंथ आणि सुन्नी पंथ, शिया आणि सुन्नी पंथ, ते इराणमधील जे लोक आहेत ते शियापंथी असल्यामुळे आणि खोमेनी सुद्धा जे शियापंथी होते, जे अयतुल्ला खोमेनी यांच्या अंडरमध्ये ही सरकार आली आणि इस्लामिक प्रजासत्ताक म्हणून त्यांच्या त्या ठिकाणी नावारूपास आली. आणि चांगलं आणि हे जे धोरण होते यांचं किंवा हे अयतुल्ला खोमेनी जे आहेत ते उदारमतवादी होते, चांगले व्यक्ती होते. आणि त्याचमुळे आतापर्यंत या सर्व जो प्रमाण आहे किंवा प्रकार जो आहे तो चांगल्या पद्धतीने इराणमध्ये चालू होता. परंतु अमेरिकेनं मात्र हे चुकीच्या धोरणामुळे या सर्व गोष्टी करून त्या हल्ला करण्यात आलेला हे आपल्याला दिसत आहे. बघा अयतुल्ला खोमेनीने काय केलेलं आहे, बघा धर्मगुरू आणि राजकीय ह्या दोन्ही बाजू ज्या आहे, मुस्लिम कंट्री मधल्या ज्या बाजू आहेत ह्या दोन्ही बाजू या ठिकाणी स्पष्ट करतो आहे. जे धर्मगुरू सुद्धा आहेत ते धर्मगुरू आणि राजकीय गुरु या दोन्ही मिळून काय असते, हे खोमेनी जे नाव आहे हे खोमेनी त्यांना म्हटले जाते. आणि तेच काय करतात, सत्ता सांभाळत असतात मुस्लिम कंट्रीमध्ये जे सियापंथी आहेत ते. हे दोन्ही आपल्या इकडे धर्मगुरू वेगळे असतात, धर्मगुरू वेगळे असतात आणि पॉलिटिकल माणसं सुद्धा वेगळे असतात. इथे काय असतात, धर्मगुरू आणि पॉलिटिकल माणसं हे दोन्ही एकच काम या ठिकाणी करत असतात. ही इराणची तुम्हाला याबद्दलची माहिती सांगितली. नंतर इराक आणि इराण विवाद सुरू झाला. कशावरून विवाद सुरू झाला, जे यांना समजलं आता की ज्या वेळेला पहलवी होता त्यावेळेला आपल्या सर्व गोष्टी करता आलं, इराण म्हणून तेल बाहेर करता आलं. पण आता मात्र इराणी क्रांती झाली, इस्लामी प्रजासत्ताक झाल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मात्र हा खमोली काहीच करू देणार नाही. आणि इथून नेमका विवाद हा सुरू झाला, जे आता तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. आता जे युद्ध चालू आहे हे या विवादामुळे युद्ध सुरू आहे. आणि या विवादामुळेच आज जे काही गोष्ट घडत आहे ते विविध देशांवरती या गोष्टी घडत आहेत, जे कोणाला सपोर्ट करतायत, युएसला सपोर्ट करतायत किंवा युएस त्यांना सपोर्ट करत आहेत. आणि त्याच पद्धतीनं इस्रायल सुद्धा जे आहे ते इस्रायल आपण पुढे बघणार आहोत. इस्रायल सुद्धा काय झालेला नावारूपास आलेला आहे, त्याची सुद्धा काय कंडिशन आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढे बघा काय झालं ते बघू. यानंतर इराणी जी क्रांती झाली, या इराणी क्रांतीनंतर पुढे इराणी क्रांती झाली. या इराणी क्रांतीनंतर बघा इराण आणि अमेरिका जो वाद झाला, हा इराण आणि अमेरिका जो वाद होता तो वाद या ठिकाणी तेलाचा आणि बाकी ज्या बाबी आहेत त्या बाबीचा वाद या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण. इराणने जो वाद केलेला आहे तो वाद इराण आणि कोण, अमेरिका या दोघांचा जो वाद आहे तो वाद हा आधीपासूनच पेटत आलेला होता. जेव्हापासून पहलवी त्या ठिकाणी पहलवीचे सरकार उलटली आणि इस्लामिक किंवा इराणी क्रांती जी आली, इराणी प्रजासत्ताक जेव्हा झाला मग त्या वेळेला मात्र या सर्व गोष्टी झाल्या. नंतर आता युएस काय करेल, युएस स्वतःला पॉवरफुल समजणारा देश आहे आणि या माध्यमातून इराणवरती काही ना काहीतरी कुरघोडी करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी इराणवरती काय केलं, आर्थिक निर्बंध त्यांनी लागले. नंतर युएनकडे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनकडे काय केले, त्यांनी तक्रार केली. तक्रार कशाच्या संदर्भात, की इथं काहीतरी न्यूक्लिअर ज्या काही गोष्टी आहेत त्या सुरू आहेत, न्यूक्लिअर प्रोजेक्ट या ठिकाणी इराणमध्ये सुरू झाले आणि ते मानवी जे काही जनता आहे किंवा मानवासाठी ते विघातक आहे, अत्यंत घातक आहे.
असं कोणी केलं? युएसच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, यांच्यावरती निर्बंध लादून यांच्या कंप्लेंट्स करणे. परंतु ज्या वेळेला या ठिकाणी चेक करण्यात आलं तेव्हा मात्र या ठिकाणी देशामध्ये युएनने चेक केलं पण या ठिकाणी काहीच मिळालेलं नाही. नंतर इस्रायलवर जे हल्ला केला 2020 मध्ये, इस्रायलची निर्मिती झाली. इस्रायल बघा या ठिकाणी इस्रायल तुम्हाला दिसत आहे, इस्रायल, गाजा, इकडले जेवढे काही कंट्री आहेत हे सर्व कंट्री काय आहेत? मुस्लिम कंट्री आहेत. आणि इराणवरून आता जो अटॅक झालेला आहे तो इस्रायलवरती अटॅक आहे. आधी सर्वात पहिलं 2020 मध्ये हे जे मूळ आहे हे मूळ कोणाचं आहे? युएसचं मूळ आहे. युएसने काय केलं पहिल्यांदा? कारण युएसचा हा मित्र आपण बघणार आहोत पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत की इस्रायल कसा आला. हा जो इस्रायल आहे या इस्रायलने काय केलं? पहिल्यांदा 2020 मध्ये काय केलं तर हा अटॅक केला आणि याचाच बदला म्हणून यांनी अटॅक केला तर इराणने सुद्धा यांच्यावर अटॅक केला आणि अशाच पद्धतीनं या अटॅकच्या माध्यमातून या कुरघोड्या वाढत गेल्या आणि इराण काही सहन झाला नाही आणि इराणने या सर्व गोष्टी करायला सुरुवात केली आणि याच माध्यमातून हा विवाद या ठिकाणी झालेला आपल्याला दिसत आहे. आपण बघू की ही जे इस्रायल आहे ही इस्रायल आलं कसं? इस्रायलची प्रवेश आणि निर्मिती आपण या ठिकाणी बघत आहोत. हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे हे चित्र आताचे चित्र आहे जे आता 2 ते 3 दिवसामध्ये हे स्फोट झालेले दिसत आहे. इकडे तुम्हाला या ठिकाणी स्फोट दिसत आहे, हे सुद्धा दिसत आहे. ह्या सर्व ज्या बाबी आहेत ह्या सर्व बाबी ह्या आताच्या 2 ते 3 दिवसामधल्या आहेत. ह्या समजून घेणं गरजेचं आहे. बघा 1949 मध्ये काय झाली लक्षात घ्यायचं आहे. इस्रायल हा कोणताही त्या ठिकाणी सेटलमेंट झालेला किंवा स्थापित झालेला देश नव्हता. तर याची निर्मिती कोणी केली? याची निर्मिती केली अमेरिकेने. याची निर्मिती कोणी केली? अमेरिकेने. याची निर्मिती कोणी केली? अमेरिका आणि ब्रिटनने. मग अमेरिका आणि ब्रिटनने याची निर्मिती कशी केली तर लक्षात घ्यायचं आहे ज्या वेळेला इस्रायल जे आहे तर इस्रायलमध्ये ज्यांना इस्रायलचं दुसरं नाव काय आहे? फिलिस्तीन किंवा पॅलेस्टाईन असे या पद्धतीने याला फिलिस्तीन असं म्हटलं जाते, कोणी इस्रायल म्हणतो किंवा कोणी फिलिस्तीन असे म्हटलं जाते. याच ठिकाणी सर्वाधिक कोण आहे तर मुस्लिम लोक आहे. ज्या वेळेला लक्षात घ्यायचं ज्या वेळेला दुसरं युद्ध झालं, दुसरं महायुद्धानंतर लोक इकडे तिकडे जायला लागले त्यावेळेला यहुदी जे लोक आहेत ते या ठिकाणी येऊन राहिले आणि या ठिकाणी येऊन राहिल्यानंतर या ठिकाणी जे मूळ मुस्लिम आहेत काय मूळ मुस्लिम आणि यहुदी लोक या ठिकाणी यहुदी आले. इस्रायलमध्ये कोण आले? मुस्लिम लोक होते मूळ आणि यहुदी लोक या ठिकाणी येऊन राहायला लागले आणि या ठिकाणी मूळ मुस्लिम आणि यहुदी यांचा वाद निर्माण झाला आणि हाच वाद अमेरिकेला फायद्यात ठरला आणि त्याच याला हा वाद घेऊन त्यांनी हे जे यहुदी लोक आहेत ह्या यहुदी लोकांना त्या ठिकाणी इस्रायल आणि मूळ लोक जे आहेत हे फिलिस्तीन अशा पद्धतीनं असे देश इस्रायलला काय केली यांनी निर्मिती केली. कधी? 1949 मध्ये. म्हणजे याची निर्मितीच कोणी केली तर अमेरिका आणि ब्रिटनने याची काय केली? निर्मिती केली आणि यांचा वाद हा कायमस्वरूपी यांचा वाद सुरू असते. जे यहुदी लोक आहेत हे यहुदी लोक कायम इस्रायलवरती काय करत असतात? अटॅक करत असतात. यहुदी लोक कायम इस्रायलवरती अटॅक करत असतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी इस्रायल मधली जी काही हमास जी आहे ही हमास संस्था ही याच्यासाठी अटॅक करत असतात, याच्यासाठी काम करत असतात. जे मूळ मुस्लिम आणि यांच्यातला हा काय आहे? कायमस्वरूपीचा वाद आहे. आता हा जो वाद आहे हा वाद कायम आहे, हा न मिटणारा वाद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग हा फेवरेबल ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणाच्या आहेत तर अमेरिकेच्या आहेत. कोणाच्या बाजूने तर इस्रायलच्या बाजूने, सौदी अरबच्या बाजूने. कोणाच्या बाजूने? या पद्धतीनं अशा पद्धतीनं ह्या ब्रिटन आणि अमेरिका यांच्यासाठी यांची निर्मिती या इस्रायलची केली. मग इस्रायलचा मित्र कोण आहे तर हे दोघे जण सोबत आहेत. कोण? इस्रायल आणि USA. म्हणून हे दोघांसाठी मदत करत असतात. म्हणून काय करतायत? इराक यांच्यावरती काय करत असते? हल्ला. इराण याच्यावरती काय करते? हल्ला करत असते. नंतर अमेरिका आणि इस्रायल, सौदी अरब याच्यावरती दुबईवर हल्ला. आता अमेरिका वर तर हल्ला तर केलाच केला परंतु इस्रायल, सौदी अरब आणि दुबईवर हल्ला का केला जातो हे लक्षात घ्यायचं आहे. कारण इथे काय आहे? हा विवाद आहे अजून पुन्हा यांचा पंथाचा. इकडे सुन्नी पंथ आहे, सुन्नी पंथ आणि हा शिया पंथ जे इराणमध्ये आहे, जो शर्यतवर चालवला जातो, जो शर्यत म्हणून पाळला जातो, जे मुस्लिम याच्यावरती जे काही आपला धर्मगुरूच्या माध्यमातून जे चालवला जातो हे शर्यतवरती हे चालत असते. कारण तुम्हाला आताच सांगितलं मी की यांच्यामध्ये धर्मगुरू आणि पॉलिटिशियन गुरु हे पॉलिटिशियन व्यक्ती हे दोन्ही एकच व्यक्ती सांभाळत असते. आपल्याकडे धर्मगुरू हा एखादा शंकराचार्य असेल तो धर्माचा वेगळा लीडर असेल, परंतु जे राजकीय आहे ते राजकीय आणि हे धार्मिक ह्या दोन्ही गोष्टी आपल्या इकडे वेगवेगळ्या असतात, परंतु इथं मात्र ह्या एकत्रच आहे इराणमध्ये. म्हणून यांचा हा वाद जो आहे हा सौदी अरब, दुबई याच्यावरती हल्ला इराणच्या माध्यमातून केला. कारण हे सर्व याला
साथ देणारा कोण जर असेल तर साथ देणारा कोण आहे? अमेरिका आहे. अमेरिकाच इस्रायलला पोचतं, अमेरिकाच सौदी अरेबियाला मदत करतं, अमेरिकाच दुबईला मदत करतं, असा त्यामागचा त्यांचा समज आहे. आणि याच माध्यमातून इराणने ह्या सर्ववरती अटॅक केलेला आहे. नंतर शेवटचा जो मुद्दा तुम्हाला दिसताय की या सर्व ज्या बाबी आहेत, त्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी अमेरिका का करताय? तर अमेरिका आपल्याला माहिती आहे की ग्लोबलायझेशन, आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिकीकरण मध्ये टिकायचं असेल तर आपण मोस्ट पॉवरफुल आहोत असं ते दाखवण्यासाठी पहिल्यांदा व्हेनेझुएलावरती यांनी अटॅक केला, त्याच्यानंतर यांनी व्हेनेझुएलाची सरकार पाडली, त्याच्यानंतर ह्या सर्व बाबी झाल्यात. आणि आता इराणवरती या कमिटमेंट सुरू होते, यांच्या कमेंट चालू होते यांच्या 4-5 दिवसाआधी, 10 दिवसाआधी. आणि त्याच वेळेला आपले जे प्रधानमंत्री आहेत ते प्रधानमंत्री 2 ते 3 दिवसापूर्वी, युद्ध होण्याच्या 2 दिवसापूर्वी सुद्धा तिथून त्यांचा सर्वोच्च जो पुरस्कार होता, कुणाचा? इस्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ते घेऊन आपल्या देशामध्ये परत आलेत. आणि याच माध्यमातून गेल्या 2 दिवसांमध्ये जे जसेच आले तसेच त्या पद्धतीने मोदी जसे आले त्याच दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी अटॅक सुरू झाला. आणि इस्रायल आणि या सर्व ज्या बाबी आहेत, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की इराणने स्वतःच्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणी लढणं सुरू केलेली आहे. आणि इराणच्या बाजूने खूप मोठी मोठी देश आहेत. आणि आता सुद्धा चीन सुद्धा याच्या बाजूने बोलताना आपल्याला दिसत आहे. या वेळेला अमेरिका जी आहे, अमेरिका चुकीचं पाऊल करत आहे असं आपल्याला दिसत आहे. कारण इराणच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी कितीही मोठं जरी युद्ध असलं, कोणीही कोणासाठी युद्ध जरी करत असेल तरी सर्व दोन्ही देश असतील त्या देशाच्या दृष्टीने अंधारमय जीवन असेल. कारण सर्वाधिक नुकसान होते, फायदा तर कोणाचाच होत नाही. जिंकणाऱ्या देशाचा होत नाही आणि हरलेल्या देशाचं होत नाही. मग यामुळं हे जर युद्ध पुन्हा जर तिसरं युद्ध जर होईल तर हे यांच्यासाठीच युद्ध होईल. आणि तिसरं युद्ध झालं तर मानवजाती ही नष्ट होणार आहे. कारण प्रत्येक देशाकडे ही आण्विक जी काही प्रगती झालेली आहे, सर्व देशाकडे आपले जे भाऊ आहे, आपला सावत्र भाऊ जो कोरी आहे, जो भाऊकीतला भाऊ आहे पाकिस्तान, यांच्याकडे सुद्धा आण्विक या सर्व गोष्टी, आपल्याकडे तर भारताकडे तर आहेच आहे, परंतु असे कितीतरी देश आहेत ज्यांच्याकडे आण्विक ज्या काही गोष्टी आहेत त्या अणुबॉम्बच्या सर्व हायड्रोजन बॉम्ब पासून ह्या सर्व बाबी जर यूज केलं तर नक्कीच त्या ठिकाणी नरसंहार पाहताना दिसत आहे. आताच आपण पाहिलेले असेल 2 दिवसापूर्वी एका शाळेवरती 160 ते 80 मुली त्या ठिकाणी मरण पावलेल्या आहेत. याला दोषी कोण? हे निष्पाप बळी जे गेले याला कोण दोषी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसेल. तर हे युद्ध, आपल्याला युद्ध नको तर जगाला आता सध्या बुद्ध पाहिजे आहे. कारण शांतता असणं गरजेचं आहे. या सर्व गोष्टी आपल्याला महत्वाच्या विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे एकत्र घेऊन तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील असं मी गृहीत पकडतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं काय वाटतं? तुम्हाला जो मी व्हिडिओ बनवला या व्हिडिओ बद्दल नेमकं काय वाटतं? याच्यातली जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला समजली का? हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाणून घ्या. पुन्हा सांगताय की निलेश अपडेट पॉइंट या चॅनलवरला आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून जगातल्या ज्या काही घडामोडी आहेत, राष्ट्रीय ज्या घडामोडी आहेत, ज्यामध्ये तुमचा ज्ञानात भर पडेल. आणि या जागतिकीकरणाच्या याच्यामध्ये किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, मग कोणतेही पॉइंट्स असतील किंवा कोणतेही जे घडामोडी असेल ते आपण कायमस्वरूपी आपल्या या चॅनलला देत राहू. विद्यार्थी मित्रांनो, जे काही व्यक्ती कोणीही जरी आपला व्हिडिओ बघत असेल तर माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आवडला असल्यास तर कमेंट मध्ये सांगा. आणि आपलं एक चॅनल आहे, त्या चॅनलला जुळण्यासाठी सुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली जी लिंक आहे त्या लिंकला फॉलो करा. धन्यवाद.